काल मी 2 गोण घेऊन आलो. एक युरियाची आणि एक 15-15 खताची. तर मोगऱ्याला खत लावायचे आहे. तर खत आणून ठेवलं होतं पण ते संपलं फार कधीच. तर आता काल आणून ठेवलं, रिक्षात घेऊन आलो. तर आता लावायला जातो. सगळ्या मोगऱ्यांना खत लावायला आलं आहे मित्रांनो. तर एक पट अर्धा खणून ठेवला आहे आणि अर्ध्याला पाणी लावायचं होतं म्हणून. तर चला दाखवतो आता मोगऱ्यात. मग हे खत पण घेऊन जाईन आता. तर मित्रांनो हे बघा, खणून ठेवलं आहे मोगऱ्याचे प्रत्येक बुडाशी. तिकडे दूर पण बघा. आणि हे खत आता घेऊन आलो हे. आणि याला पण आजच लावायचं आहे. आणि तिकडनं पट आहे त्याला पण. आणि हा अर्धा खणून ठेवला आहे. आता अर्ध्याला लावेन आणि नंतर मग वरच्याला लावायला घेईन. तर मित्रांनो खत अर्धा टोप नेला होता, तो संपला आहे. 15-15 खत आणि युरिया मिक्स. तर अजून लागेलच खूप सारं. ते संपेल जवळजवळ वाटतं मला तर सगळ्या मोगऱ्यांना. 2 पिशव्या 15-15ची आणि युरियाची. तर चला मित्रांनो अजून खत नेतो आणि परत लावतो. एवढं मोगऱ्याच्या बुडाशी खणायचं आहे बघा. अगोदर खत लावलं होतं ते. आणि इथं पण खरडे एवढे खणायचे खत लावण्यासाठी. कारण वरतीच खत टाकलं तर ते पाण्याने धुवून जातं. असं पाटानं पाणी दिलं तर मग बघा मी किती टाकतो ते. मित्रांनो झाड बघून खत द्यायचं. जर मोठं असेल तर द्यायचं 50 ग्रॅम, असं 50-80 ग्रॅम. छोटं असेल तर त्याला कमी द्यायचं. मित्रांनो तर आता दुसऱ्या पटाला खणायला जातो, कारण त्याला पण खत लावायचं आहे. तर ही बघा कुदळ, यानं मी खणतो. तर चला खणून ठेवतो आणि नंतर मग दुपारहून खत लावेन त्याला. तर मित्रांनो आज सगळ्या मोगऱ्यांना खत लावलं आहे बघा जवळजवळ. आता उद्या पाणी देईन. उद्या रविवार आहे. तर हे बघा सगळ्यांना खत लावलं आहे. जवळ माती दिसत असेल खणलेली तुम्हाला.